आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे रविकांत तुपकर यांच्या समर्थकांच्या आंदोलनासंदर्भातली। मंत्रालयासमोरच्या झाडावर चढून रविकांत तुपकरांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। तुपकर यांचे कार्यकर्ते झाडावर चढून आंदोलन करतायत। पोलीस त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत। फसवी कर्जमाफी असल्याचा या कार्यकर्त्यांचा रविकांत तुपकर यांचा आरोप आहे। या व्यक्तीच्या हातामध्ये सुतळी बॉम्बचं पॅकेट आहे आणि त्यांनी गळ्यात फास टाकलाय। झाडावर बसून गळ्यामध्ये दोरीचा फास लावलेला आहे आणि सुतळी बॉम्ब फोडत हे आंदोलन केलं जातंय। काही वेळापूर्वी समुद्रामध्ये उतरत जलसमाधी आंदोलन देखील करण्यात आलं होतं। राजू सोनावणे आपल्याला अधिक अपडेट देतील। राजू, समुद्रात उतरून जलसमाधी आंदोलन केल्यानंतर हा दुसरा टप्पा आहे आंदोलनाचा। झाडावर चढून आंदोलन केलं जातंय मंत्रालयासमोर। काय परिस्थिती आहे सध्या तिथे? किती आंदोलक आहेत? पोलीस काय प्रयत्न करतायत? आपण पाहतोय की कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी रविकांत तुपकर यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। सकाळी त्यांनी समुद्रामध्ये जलसमाधी आंदोलन केलं आणि त्यातला एक कार्यकर्ता जो आहे तो या ठिकाणी मंत्रालयाच्या बाहेर पोहोचलेला आहे। आपण पाहतोय की मंत्रालयाच्या बाहेर पोहोचून त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। खरं तर आपण पाहतो का श्रीराम चलवाळ हा लातूरचा तरुण आहे आणि तो मंत्रालयाच्या बाहेर झाडावरती चढून आंदोलन करतोय। मात्र आंदोलन करत असताना त्याने दोरीचा गळफास सुद्धा जो आहे तो गळ्याला लावलेला आहे आणि दुसरीकडे हातामध्ये सुतळी बॉम्बची आहे ते पूर्णपणे पिशवी भरलेली आहे। त्यामुळे वरतून तो एकतर घोषणाबाजी करतोय, दुसरीकडे सुतळी बॉम्ब सुद्धा फोडण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे परिस्थिती जी आहे ती हाताबाहेरची होताना पाहायला मिळते। त्या ठिकाणी अनेक पोलीस अधिकारी पोहोचलेले आहेत। ते उतरवण्याचा समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत, मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये। दुसरीकडे जर पाहिलं आपण तर फायर ब्रिगेडच्या गाड्या सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न करतायत। मात्र आपण जर पाहिलं तर झाडाच्या अगदी पुढे शेंड्यावरती जो आहे तो हात धरून बसलेला आहे आणि गळ्याला गळफास लावलेला आहे। त्यामुळे मोठी कसरतीने जे आहे त्याला खाली उतरवणं हे भाग पडणार आहे। मोठी कसरत जी आहे ती पोलिसांना करावी लागणार आहे। जवळपास 15 ते 20 मिनिटांपासून हे आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर त्यांनी काही वरतून कागदपत्र सुद्धा भिरकवलेले आहेत आणि त्या कागदपत्रांमध्ये काही सातबारे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी रविकांत तुपकर यांचे कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत। मात्र हा तरुण जो आहे तो एकट्याच झाडावर चढलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि घोषणाबाजी सुद्धा करताना पाहायला मिळतोय। अनेक पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करतायत, त्याला खाली आणण्याचा प्रयत्न करतायत। मात्र तो सध्या ऐकण्याच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये। दुसरीकडे आपण पाहतोय की फायर ऍक्शन मोडमधल्या गाड्या असतील किंवा फायर ब्रिगेडच्या टीम सुद्धा या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। तर झाडाची उंची सुद्धा मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे त्याला खाली उतरवायचा कसा हा प्रश्न आहे। त्यामुळे साहजिकच आहे की या ठिकाणी पोलिसांची सुद्धा मोठी कसरत आपल्याला म्हणावी लागेल। पाहतो आपण फायर ब्रिगेडचे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत, फायर ब्रिगेडचे जवान पोहोचलेले आहेत आणि त्याला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे। मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये। घोषणाबाजी सुद्धा बरोबर आहे, जोरदार घोषणाबाजी करताना तो दिसतो, ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये। प्रयत्न सुरू आहेत। राजू, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। नहीं उठेगा, पटाखे गिरेगा काय आता तर तिथं खाली आता लगेच फेकेल। एक छोटासा ब्रेक घेतोय। बुलेटिन मध्ये पाहत रहा एबीपी माझा। थोडक्यात